हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार 25 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये ईश्वरीने असा धमाकेदार डान्स करून दाखवलाय की सगळे प्रेक्षक, सगळे जजेस, सगळे उठून जागेवर उभे राहिले आणि सगळ्यांनी ईश्वरीसाठी टाळ्या वाजवल्या. सगळ्यांनी ईश्वरीला स्टँडिंग ओवेशन दिलंय. प्रेक्षक तर वेडेच झाले होते. ईश्वरीने कृष्ण जन्मला ग बाई या गाण्यावर असा भारी डान्स करून दाखवलाय ना की तिच्या पायाला दुखापत झालीये, तिचा पाय मुरगळलाय. यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. अर्णवचा सुद्धा विश्वास बसला नाही आणि अर्णवने सुद्धा इतकं छान डिझाईन तयार केलं होतं की खरंच खूप भारी. म्हणजे अर्णव आणि ईश्वरी या फायनल राऊंडमधील पहिला राऊंड नक्कीच जिंकले आहेत यात शंका नाही आणि त्यांना हरवण्याची कोणातही ताकद नाहीये. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव हा स्टेजवर उभा असतो आणि त्याला सगळ्यांना सांगायचं असतं की आम्ही या स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाहीये. अर्णव माईक हातात घेतो आणि म्हणतो, मी तुम्हाला येथे काहीतरी सांगायला आलोय. मला तुमची सगळ्यांची माफी मागायची आहे कारण आज आम्ही परफॉर्म. सगळे हे ऐकत असतात आणि पुढे अर्णव काही बोलणार इतक्यात ईश्वरीच्या घुंगरूंचा आवाज सगळ्यांना येतो. अर्णव हा बाजूला वळून पाहतो तर चक्क ईश्वरी स्वतःच्या पायावर चालत चालत तेथे आलेली असते आणि ईश्वरी ही परफॉर्मन्स करण्यासाठी आली आहे हे पाहून अर्णवला आश्चर्याचा धक्काच बसतो. सगळेजण ईश्वरीकडेच पाहत असतात. सौदामिनी, राकेश, मामी या सगळ्यांना जबर धक्का बसलेला असतो की ईश्वरीच्या पायाला सूज आली आहे, तिचा पाय मुरगळलाय, तरी सुद्धा ईश्वरी परफॉर्मन्स करायला कशी आली. अर्णव सुद्धा हाच विचार करत असतो. बाकीच्या कोणाला माहीत नसतं. अंजली, मामा, शिर्के आणि मंजुळा ईश्वरीची ती फॅन हे सगळे मात्र खुश होतात की शेवटी ईश्वरी आली आहे. जजेस सुद्धा खूप एक्सायटेड असतात की ईश्वरी आली आहे. सगळ्यांना आनंद झालेला असतो की ईश्वरी आता परफॉर्म करणार आहे. अर्णव ईश्वरीकडे एकटक पाहतच राहतो आणि ईश्वरी त्याला नजरेने इशारा करते की हो, मी परफॉर्म करणार आहे, मी डान्स करणार आहे. सौदामिनीला खूप राग येतो. अर्णव ईश्वरीच्या पायाकडे पाहतो. तिच्या पायाला सूज आली आहे याचा विचार करतो. अर्णव खूप दुःखी होतो आणि तेवढ्यात मामा, मामी, अंजली, आजी, शिर्के सगळ्यांचं लक्ष ईश्वरीच्या पायाकडे जातं. ईश्वरीच्या पायाला सूज आली आहे, बँडेज आहे हे सगळ्यांना समजतं आणि ईश्वरी आता कसा डान्स करणार हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. ईश्वरी हळूहळू कशीबशी लंगडत लंगडत स्टेजवर येते. अर्णव जवळ येऊन उभी राहते. अर्णव तिला नजरेने विचारतो, तुला जमणार आहे का? आणि ईश्वरी आपल्या नजरेने सांगते, हो, नक्कीच जमेल. बाकीच्या सगळ्यांचं वेगळं आणि या राजेशचं वेगळं. राजेश हा ईश्वरीकडे एकटक पाहतच राहतो की ईश्वरी किती छान दिसतीये, माझी इंदोरी जिलेबी काय कातील दिसतीये असाच विचार तो करत असतो. सौदामिनीच्या चेहऱ्यावर तर 12 वाजतात आणि या वल्लरीच्या चेहऱ्यावर 24 वाजतात. ईश्वरी आणि अर्णव हे दोघे परफॉर्मन्स करण्यासाठी सज्ज असतात आणि अँकर सांगते, तर चला मग आता या राऊंडमधला शेवटचा परफॉर्मन्स अर्णव आणि ईश्वरी, राजेश शिर्के. सगळे जोरजोरात टाळ्या वाजवतात. जजेस सुद्धा ईश्वरीच्या परफॉर्मन्ससाठी खूप एक्सायटेड असतात आणि मग ईश्वरीच्या परफॉर्मन्सला सुरुवात होते. अर्णव, ईश्वरी पुन्हा एकदा एकमेकांकडे विश्वासाने पाहतात आणि आता सौदामिनी आणि वल्लरी विचार करतात की ईश्वरी या दुखावलेल्या पायाने काय करून दाखवणार आहे. पण या दोघींचे चेहरे इतके पडलेले असतात ना, ते पाहायला भारी वाटतं. राजेश एक्सायटेड असतो. त्याला त्याच्या मिस इंदोरचा इंदोरी जिलेबीचा डान्स परफॉर्मन्स पाहायचाच असतो. आणि मग अर्णव आपली पोझिशन घेतो. ईश्वरी आपली पोझिशन घेते. अर्णव आपल्या कॅनव्हास समोर येऊन उभा राहतो. ईश्वरी स्टेजच्या मधोमध उभी असते. जजेस, सौदामिनी, प्रेक्षक, शिर्के या सगळ्यांचं लक्ष फक्त ईश्वरीवर असतं आणि गाणं सुरू होतं. कृष्ण जन्मला ग बाई या अतिशय सुंदर गाण्यावर ईश्वरी ही डान्सला सुरुवात करते आणि ती इतका छान डान्स करते, इतका भारी डान्स करते ना की कुणालाही कळणार नाही की ईश्वरीच्या पायाला सूज आली आहे, तिचा पाय मुरगळलाय. यावर कोणाचा विश्वास बसणारच नाही. इतका छान डान्स ती करत असते. मामा त्यांना मात्र टेन्शन आलं असतं. हळूहळू अर्णव एकीकडे ईश्वरीची काळजी करत असतो की ईश्वरीच्या पायाला लागलंय, ती कसा डान्स करणार.
पण त्याला डिझाईनसुद्धा करायचं असतं. आता ईश्वरी एवढं लागलेलं असताना सुद्धा डान्स करू शकते. मग अर्णवसाठी एखादा छान ड्रेस डिझाईन करणं काहीच अवघड नाही आहे. तो तर त्या चॅम्पियन आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ईश्वरी खरंच म्हणजे उठते, बसते, गिरकी घेते, गुडघ्यावर बसते, प्रत्येक प्रकारची डान्स स्टेप ती अगदी लीलया करते. या स्पर्धेमध्ये तिच्या एवढी मेहनत दुसऱ्या कुणीच घेतली नाही आहे. कुणी रांगोळी काढली आहे, तर नम्रताने गाणं गायलं आहे आणि त्या एका सौदामिनी क्रिएशन्सने काय परफॉर्मन्स केला आहे त्यांचं त्यांना माहीत. पण ईश्वरीचा परफॉर्मन्स हा खूप एनर्जेटिक असतो. त्याच्यामध्ये तेवढी एनर्जी असते, त्याचबरोबर भक्ती असते आणि प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून जाईल असं हे गाणं असतं. अशी ईश्वरीची डान्स असते, असं ईश्वरीच्या भावना असतात आणि सगळेच तिच्याकडे एकटक पाहतच राहतात. काही क्षणांसाठी तर सौदामिनीसुद्धा तिच्या डान्स परफॉर्मन्समध्ये रंगून जाते. तिलासुद्धा आश्चर्य वाटतं, ईश्वरी एवढं छान कसं काय करू शकते. राजेशची तर नजरच हटत नाही. आपल्या इंदोरी जिलेबीकडे तो पाहतच राहतो की माझी इंदोरी जिलेबी किती गोड दिसतीये, किती कातिल दिसतीये. आणि एका क्षणाला ईश्वरीच्या पायाला जोरात वेदना होतात. ईश्वरी थांबते. अर्णव तिच्याकडे पाहत असतो. आता ईश्वरी काय करेल हा प्रश्न अर्णवला पडतो आणि पुढच्या क्षणाला या गाण्यामध्ये जे फास्ट बीट्स असतात ते सुरू होतात आणि ईश्वरी जोर जोरात गिरक्या घेत असते, जोर जोरात नाचत असते. हे डान्स स्टेप खूपच एनर्जेटिक असतात. ईश्वरी श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये पूर्णपणे रंगून गेलेली असते. जजेससुद्धा तिच्याकडे पाहून स्माईल करतात. त्यांनासुद्धा ईश्वरीचा हा परफॉर्मन्स खूप आवडलेला असतो आणि अर्णवचं डिझाईनसुद्धा जवळपास तयार झालेलं असतं. त्याने अतिशय सुंदर डिझाईन केलेलं असतं आणि मग शेवटी ईश्वरीचा हा डान्स परफॉर्मन्स संपत आलेला असतो. देवसरेचा चेहरासुद्धा पाहण्यासारखा होतो. तो कधी सौदामिनीकडे पाहतो, कधी ईश्वरीकडे पाहतो. सौदामिनीकडे पाहण्याची त्याची हिंमत नसते, कारण सौदामिनीने त्याला बंदूक दाखवली म्हणून तो घाबरलेला असतो. ईश्वरी पूर्णपणे या डान्स परफॉर्मन्समध्ये तल्लीन झालेली असते आणि खूप उत्साहाने, भक्तिभावाने आपल्या या डान्स स्टेप्स करत असते. आणि अर्णवचं डिझाईन तर एक नंबर असतं. अतिशय सुंदर ड्रेस तो डिझाईन करत असतो आणि ईश्वरीच्या या डान्सला शोभेल असंच त्याचं हे डिझाईन असतं. ईश्वरीने कसाही डान्स केला असताना तरी अर्णवच्या या डिझाईनवरून त्याला नक्कीच प्राईज मिळालं असतं, यात शंका नाही. अंजली, आजी सगळे खूप खुश असतात आणि मग शेवटी ईश्वरीचा डान्स परफॉर्मन्स संपतो. ईश्वरी सगळ्यांना हात जोडून अभिवादन करते, नमस्कार करते. अर्णवचं सुद्धा डिझाईन पूर्ण झालेलं असतं. ईश्वरीचा डान्स संपतात. आजी, अंजली, मामा, त्यानंतर मंजुळा जोरजोरात टाळ्या वाजवतात. पण सौदामिनीचं मन एवढं मोठं नाही आहे, ती काही टाळ्या वाजवत नाही. आणि त्याच वेळेस चक्क जजेस हे आपल्या जागेवर उठून उभे राहतात. त्यांनी ईश्वरीला स्टँडिंग ओवेशन दिलेलं असतं आणि मग जजेस उभे राहिल्यानंतर बाकीचे सगळे प्रेक्षकसुद्धा उभे राहून ईश्वरीसाठी टाळ्या वाजवू लागतात. हे काही सौदामिनीला सहन होत नाही आणि सौदामिनी रागारागाने तेथून निघून जाते. अर्णव हा आपल्या डिझाईन जवळून ईश्वरीच्या जवळ येतो आणि ईश्वरीला जवळ घेतो. ईश्वरीच्या पायाला लागलाय का अशी विचारपूस करतो. ईश्वरी मात्र स्माईल करत असते, खुश असते. सगळे जजेस, सगळे प्रेक्षक ईश्वरीसाठी जोरजोरात टाळ्या वाजवत असतात. वल्लरीचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. तेवढ्यात ही अँकर स्टेजवर येते आणि म्हणते, वाव, व्हॉट अ परफॉर्मन्स, स्टँडिंग ओवेशन. म्हणजे आजच्या या स्पर्धेत असे हे दोघे पहिले स्पर्धक आहेत ज्यांना जजेसकडून, ऑडियन्सकडून स्टँडिंग ओवेशन मिळालंय. खूप छान. सगळ्यांच्या टाळ्या अजूनही सुरू असतात. अर्णवसुद्धा ईश्वरीसाठी टाळ्या वाजवतो. राजेश हे सगळं एकटक पाहतच राहतो. पाहण्याशिवाय त्याच्या हातात काहीच राहिलेलं नाहीये. ईश्वरी, अर्णव खूप खुश असतात. आपण हा राऊंडसुद्धा नक्कीच जिंकलोय अशी त्यांना गॅरंटी असते. आणि इकडे सौदामिनी रागारागाने सौदामिनी क्रिएशनचं काय त्यांना दिलंय त्या रूममध्ये येते. सौदामिनीला खूप राग आलेला असतो. सौदामिनी चिडून म्हणते, नाही, आता मी आशा सोडून द्यायला हवी. ही स्पर्धा मी नाही जिंकू शकत. अर्णव ईश्वरीला नाही हरू शकत. म्हणजे माझा तर विश्वासच बसत नाहीये. त्या ईश्वरीच्या पायाला सूज आलीये, बँडेज लागलंय, तरीसुद्धा एवढ्या उड्या मारत मारत नाचतीये ती. हे कसं शक्य आहे? ती माणूस आहे की कोण आहे हाच प्रश्न सौदामिनीला पडतो. मी ना खूप मोठी चूक केली आहे या फालतू माणसांवर विश्वास ठेवून, असा विचार सौदामिनी करते आणि सगळ्यात आधी या राजेशला कॉल लावते.
राजेश हा तेथेच असतो हॉलमध्ये. त्याच्यासमोर अंजली आजी वगैरे असतात. त्यांच्या मागूनच तो बाहेर जातो आणि फोन उचलतो. सौदामिनी विचारते, काय रे, कोठे? ईश्वरीचा डान्स परफॉर्मन्स पाहत बसलाय की लपून बसलाय तोंड झाकून तिथं? तर राजेश चिडून म्हणतो, ओ नीट बोलायचं माझ्याशी, शब्द जपून वापरायचे. तर सौदामिनी चिडून म्हणते, ए हडरे, तुझ्याशी काय नीट बोलायचं? माझ्या जीवावर जगणारा तू, मी तुला पैसे देते, तुला एक काम सांगितलं ते तुला धड करता नाही आलं का रे? राजेशला खूप राग येतो. सौदामिनी चिडून म्हणते, माझं चुकलं, मी तुझ्यावर आणि त्या फालतू वल्लरीवर विश्वास ठेवला. तुम्ही दोघे काही कामाचे नाही आहात. खायला काळ आणि भुईला भार अशी तुमची गत आहे. फक्त पैसे खाता आणि काम करायची वेळ आली की हात वर करता. नालायक कुठले, बिनकाम काम चोर कुठले. हे सगळं ऐकून राजेश खूप चिडतो आणि म्हणतो, ए माझ्याशी नीट बोलायचं, आणि मी आहे ना तुझा नौकर बिवकर नाही आहे, एवढं लक्षात ठेव. आणि तुझ्याकडे जे सात्विक फॅशनचे 60% शेअर्स आहे ना, ते माझे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. नाहीतर तुझ्यात हिंमत होती का गं त्या अर्णवला नडायची? तू काही करू शकत नव्हती त्याचं. मी होतो ना म्हणून तुला काही दिवस तरी सात्विक फॅशन ताब्यात घेता आली, एवढं लक्षात ठेव. तर सौदामिनी चिडून म्हणते, जास्त उड्या नको मारू. हा काय फक्त तुझ्या एकट्याचा प्लॅन नव्हता, आपण सगळे या प्लॅनमध्ये सामील होतो. आणि तू तर लय बड्या बड्या बाता मारत होता रे. स्टेजवर गेल्यावर अर्णवच्या चिंधड्या होतील आणि मी बॉम्ब फोडणार. कुठे गेला तुझा बॉम्ब? फूस झाला काय तुझा बॉम्ब? तर राजेश चिडून म्हणतो, मला नका सांगू कसं काय कधी करायचंय. मी येथे पोलिसांना चुकून तुरुंगातून पळून आलोय. ते काय येथे भातुकलीचा खेळ नाही खेळायला. मला ईश्वरी अर्णवला कायमचं संपवायचंय. पण कधी काय करायचं ना ते मी माझं माझं ठरवणार. तुम्ही मला अक्कल नाही शिकवायची. आणि एक लक्षात ठेवायचं, जोपर्यंत तुम्हाला फटाक्यांचा आवाज येत नाही तोपर्यंत आता मला परत फोन नाही करायचा. असं म्हणून राजेश रागारागाने फोन कट करतो. त्यामुळे सौदामिनीसुद्धा खूप चिडते. आणि इकडे स्पर्धेच्या स्टेजवर सगळे कंटेस्टंट उभे असतात. आणि मग ही अँकर सगळ्या कंटेस्टंटला सांगते की आता प्रत्येकाचे परफॉर्मन्स झालेले आहेत आणि जजेस तुम्हाला मार्क्स देत आहे आणि लवकरच मी तुम्हाला तुमचे मार्क्स सांगणार नाही. हे ऐकून सगळ्या कंटेस्टंटला आणि सगळ्या प्रेक्षकांना आश्चर्य वाटतं. आणि हे अँकर सांगते, कारण मी तुम्हाला स्पर्धेच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की या फायनल राऊंडमध्ये 2 सब राऊंड असणार आहे. त्यातला हा पहिला राऊंड होता. आणि यानंतर तुम्हाला जे काही गुण मिळाले आहेत, जजेसने तुम्हाला जे काही गुण दिले आहेत ते एका एन्व्हलपमध्ये सुरक्षित ठिकाणी असतील. आणि या फायनल राऊंडच्या शेवटी फायनल निकालाच्या वेळेसच तुम्हाला ते कळेल. सगळ्या प्रेक्षकांना ही गोष्ट आठवते. आणि मग हे अँकर सांगते, आज सगळ्यांनी खूप छान परफॉर्म केलं आहे. मागच्या दोन्ही राऊंडमध्ये ईश्वरी आणि अर्णव राजे शिर्के जिंकले होते. पण आजच्या या फायनल राऊंडमध्ये नम्रता आणि आकाशने सुद्धा त्यांना चांगली टफ फाईट दिली आहे. आणि सौदामिनी क्रिएशनसुद्धा जास्त मागे नाही आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हा परफॉर्मन्स, हा राऊंड खूपच एक्साइटिंग असणार आहे. कोण जिंकेल हे काही सांगता येत नाही. चला तर मग आजचा राऊंड येथे संपलाय. आता आपण भेटूया उद्या. उद्या आपण या स्पर्धेच्या शेवटच्या आणि फायनल राऊंडसाठी भेटणार आहोत. उद्या आपल्याला कळेल कोण जिंकतंय स्टार ग्लोब्स प्रेझेंट फूड अँड फॅशन स्पर्धा. सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात. नम्रताचा चेहरा पडलेला असतो. ईश्वरी आणि अर्णव मात्र खुश असतात, एकमेकांना जवळ घेतात. आणि या फायनल राऊंडमधला हा पहिला राऊंड आज येथे संपलेला असतो. त्यामुळे सगळेच भलतेच खुश असतात. आणि मग थोड्याच वेळात सगळेजण या स्पर्धेच्या ठिकाणावरून बाहेर निघतात. मामा, ईश्वरी, अर्णव, अंजली, आजी आणि आकाश असतात. आणि ईश्वरीला काही नीट चालता येत नसतं. अर्णव तिला म्हणतो, आता आपण दोघांनी सगळ्यात आधी हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. मामा, तू बाकीच्यांना घेऊन घरी जा. तर ईश्वरी म्हणते, नाही सर, हॉस्पिटलमध्ये जायची काय गरज आहे? डॉक्टरांनी मला चेक केलं आहे ना, आता मला बरं वाटतंय. अर्णव म्हणतो, मिस इंदोर, तुझा पाय किती दुखतोय, उगाच जास्त त्रास होईल. आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊया, म्हणजे उद्याच्या स्पर्धेसाठी काही असेल तर तुला प्रिपरेशन करता येईल. अंजली म्हणते, हो ईश्वरी, हॉस्पिटलमध्ये जाऊ नये, उगाच अंगावर काढू नको, नाहीतर तुला आणखीन त्रास होईल. ईश्वरी म्हणते, नाही सर, त्याची काही गरज नाही आहे. मी तुम्हाला चालून दाखवू का? मला छान चालता येतं. असं म्हणून ईश्वरी चालण्याचा प्रयत्न करते, पण तिचा पाय जोरात दुखतो. ती ओरडते आणि अर्णव तिला पुन्हा सावरतो. आजी,
अंजली आणि मामा हे पाहत असतात. अर्णव म्हणतो, दिसलं तुला किती जोरात चालता येतं ना, ते दिसलंय मला. तेवढ्यात मंजुळा म्हणजे मागील अनेक दिवसांपासून आपण ज्या प्रेक्षक मुलीला पाहतोय ती मुलगी तेथे येते आणि म्हणते, ईश्वरीताई मला तुझ्याशी बोलायचंय. ईश्वरी म्हणते, हो बोल ना. तर ही मुलगी सांगते, मी मंजुळा, मी तुझी खूप मोठी फॅन आहे. हे ऐकून सगळ्यांना आनंद होतो. तेवढ्यात मामा अंजलीला इशारा करतो, व्हिडिओ काढ. तेवढ्यात तेथे वल्लरी आणि नम्रतासुद्धा येतात आणि ईश्वरीची फॅन पाहून या दोघींचा चांगला जळफळाट होतो. आणि मंजुळा सांगते, ईश्वरीताई मी तुझी खूप मोठी फॅन आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीपासून मी तुला फॉलो करते. पहिले 2 राऊंडसुद्धा तू किती छान जिंकलेस आणि आजचा राऊंड तर वाह, मला खरंच खूप भारी वाटलं. किती सुंदर डान्स केला आहेस तू आणि हा राऊंडसुद्धा तूच जिंकशील, मला पूर्ण गॅरंटी आहे. ईश्वरी अर्णव खुश होतात तर वल्लरी आणि नम्रताचा चेहराच पडतो. आणि ही मंजुळा सांगते, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. खूप मोठं काही नाही आणू शकले, छोटंसंच आणलंय. असं म्हणून ती ईश्वरीला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा देते. हा गजरा पाहून ईश्वरीला खूप आनंद होतो. ती मंजुळाला थँक्यू म्हणते आणि मंजुळा सांगते, ताई खरं तर मी तुला थँक्यू म्हणलं पाहिजे, कारण तू माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहे. हे ऐकून ईश्वरी, अर्णव, अंजली जी व्हिडिओ रेकॉर्ड करत असते, आकाश, मामा सगळ्यांना खूप आनंद होतो. मंजुळा सांगते, मला आहे ना आयुष्यात तुझ्यासारखं बनायचं आहे. तू कशी खमकी आहे, प्रत्येक संकटात अशी पाय रोवून घट्ट उभी राहते. कितीही संकट येऊ, कितीही त्रास हो, तू कधीही मागे हटत नाही, लढत राहते आणि जिंकून दाखवतेस. मला अगदी तुझ्यासारखं व्हायचं आहे. ईश्वरीला खूप आनंद होतो. अर्णवसुद्धा ईश्वरीची स्तुती ऐकून खुश होतो. आणि मंजुळा सांगते, मी तुझी सगळ्यात मोठी फॅन आहे. मामा म्हणतो, हो आजकाल ईश्वरीचे खूप सारे फॅन झाले आहेत. आमची ईश्वरी फेमस झाली आहे. सगळे हसू लागतात. आणि मंजुळा म्हणते, खरंच ताई तू मला शिकवलंय की आयुष्यात कसं जगायचं, कसं वागायचं. कितीही मोठं संकट आलं तरी हार मानायची नाही आणि मलासुद्धा अगदी तुझ्यासारखंच व्हायचं आहे. ईश्वरी म्हणते, अगं नाही गं, मी काही एवढी ग्रेट नाही आहे आणि मी असं काही वेगळं केलेलं नाही आहे. फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या नवऱ्यासाठी जे काही करावं लागतं मी तेवढंच केलं आहे. मंजुळा म्हणते, ताई मला तुला घट्ट मिठी मारायची आहे. आणि मंजुळा ईश्वरीला घट्ट मिठी मारते. त्यामुळे सगळेच खूप खुश होतात. नम्रता आणि वल्लरीच्या चेहऱ्यावर 12 दुणे 24 वाजलेले असतात. आणि लगेच अर्णव या मंजुळाला म्हणतो, तू माझं एक काम करशील का, तिच्या पायाला खूप लागलंय. मी तिला म्हणतोय चल हॉस्पिटलमध्ये, पण ती माझं ऐकत नाहीये. कदाचित तुझं ऐकेल, तू सांग तिला. ईश्वरी म्हणते, काय सर काय बोलताय. आणि मग ईश्वरी आणि अर्णव मंजुळाला बाय म्हणून तेथून निघून जातात. बाकीचे सगळे सुद्धा जातात. मंजुळासुद्धा तेथून जाते. मंजुळाला ईश्वरीला भेटून खूप आनंद झालेला असतो. आज तिचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालेलं असतं. हे सगळं पाहून नम्रता खूप चिडते आणि म्हणते, झालं. पुन्हा एकदा ईश्वरीचं कोड कौतुक सुरू झालं. घरात तर सगळे तिच्या नावाची माळ जपतच असतात. आता बाहेरची लोकंसुद्धा जपायला लागली आहेत. माझा स्ट्रगल कुणालाच दिसत नाही. वल्लरी म्हणते, पाहिलं ना ईश्वरीचे किती फॅन झालेत. आणि जर या सगळ्या फॅन्सने ईश्वरीलाच मतदान केलं तर ईश्वरी जिंकणार आणि तुझ्या हातात पुन्हा एकदा भिकेचा कटोरा असेल, एवढं लक्षात ठेव. नम्रता खूप चिडते आणि वल्लरी तिला सांगते, जर ईश्वरी आणि अर्णवला हरवायचं असेल तर आपल्याला त्यांच्याकडून त्यांचा हा फॅन बेस काढून घ्यावा लागणार आहे. जी लोक आज ईश्वरी, अर्णव असा आरडाओरडा करताय, उद्या त्याच लोकांनी ईश्वरी आणि अर्णवकडे पाठ फिरवायला हवी, त्यांच्या विरोधात नारेबाजी करायला हवी. तरच तू ही स्पर्धा जिंकू शकते, एवढं लक्षात ठेव नम्रता. नम्रता म्हणते, हा बाई मला हे कळलंय, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी नक्कीच काहीतरी करून दाखवते. असं म्हणून नम्रता तेथून जाते. आणि वल्लरी विचार करते, त्या सौदामिनी आणि राजेश्वर अवलंबून राहण्यापेक्षा मी माझ्या या प्यादालाच ईश्वरी विरुद्ध भडकून देते. आज न उद्या हे प्याद नक्कीच यशस्वी होईल आणि ईश्वरीला हरवण्यात हेच माझ्या कामाला येईल, असा विचार वल्लरी करते. वल्लरीला असं सुद्धा वाटतं की नक्कीच हीच त्या ईश्वरीला हरवणार आणि काहीही झालं तरीसुद्धा सात्विक फॅशन पुन्हा अर्णवच्या नावावर व्हायला नकोय, असा ठाम निर्धार वल्लरी करते. आणि मग खूप दिवसानंतर, खूप म्हणजे खूप दिवसानंतर आपल्याला रमाकांतचं दर्शन होतं. तुम्हाला आठवत असेल की पहिल्या राऊंडच्या दिवशी जेव्हा मुंबईत तुफान पाऊस कोसळत होता, अर्णव आणि ईश्वरी एका हॉटेलमध्ये थांबले होते.
तेव्हा रमाकांत आपल्याला शेवटचा दिसलेला, जेथून वल्लरी आणि उदयकांतने त्याला पकडलं होतं. त्यानंतर रमाकांतचं दर्शन झालंच नव्हतं. आज रमाकांत आपल्याला दिसलाय. तो सुखरूप आहे आणि उदयकांतने त्याला बांधून ठेवलंय खुर्चीला. रमाकांत म्हणतो, स्वामी प्लीज मला माझ्या कुटुंबाकडून जायचंय. किती दिवसांपासून मी येथे. प्लीज मला सोडवा. मला इथून जाऊ द्या. मला इथे नाही राहायचंय. मला माझ्या मुलांकडे जायचंय. मला त्यांना सगळं सत्य सांगायचंय. मला त्यांची खूप काळजी वाटतेय. रमाकांत स्वामींकडे प्रार्थना करतो की मला लवकरात लवकर या संकटातून सोडवा. आणि त्याच वेळेस उदयकांत येथे येतो. उदयकांतच्या हातामध्ये या रमाकांतसाठी जेवण असतं. डाळ भात वगैरे असतो. आणि उदयकांतसुद्धा खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, ती वल्लरी तिकडे मजा मारतीये आणि इकडे या रमाकांतची सगळी जबाबदारी मला दिली आहे. वॉचमॅन बनून ठेवलंय मला, वॉचमन. 24 तास त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. झोप नीट लागत नाही, खाता पिता नीट येत नाही. आणि इतके दिवस झाले साधी एक क्वार्टरसुद्धा मी मारलेली नाही आहे. कारण नजर हटी दुर्घटना घटी. पण जर का याच्याबरोबर दुर्घटना झाली मग, असा विचार करून उदयकांत त्याच्या खिशातून एक छोटीशी बाटली काढतो. या बाटलीकडे पाहून खूप खुश होतो आणि ही बाटली या डाळ भातमध्ये मिक्स करतो आणि विचार करतो की आता हे औषध पिऊन तो थोड्या वेळासाठी झोपेल आणि मग मी माझं औषध पिऊन झोपणार, मस्त क्वार्टर पिणार. असा विचार करून उदयकांत हे वरण भात डाळ भात मिक्स करतो आणि भलताच खुश होतो. म्हणजे आता उदयकांत काय करणार आहे हे त्याचं त्यालाच माहीत. आणि इकडे घरी सगळेजण आलेले असतात. मामा, अंजली, आकाश आणि नम्रता सगळ्यांना पाणी प्यायला आणून देते. आणि तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णव घरी येतात. अर्णव काही ईश्वरीला हॉस्पिटलला घेऊन गेलेला नाही. अर्णव ईश्वरीला म्हणतो, मिस इंदोर प्लीज आपण हॉस्पिटलला जाऊया. पण ईश्वरी काही ऐकत नाही. पुन्हा तोच डायलॉग मारते, सर मी तुम्हाला चालून दाखवू का. ती थोडा चालण्याचा प्रयत्न करते पण आता तर तिला एक पाऊलसुद्धा चालता येत नाही. ती म्हणते, सर प्लीज आधार द्या आधार द्या. मला तुमच्या आधाराची खूप गरज आहे. घरातील सगळे त्यांचीच ही मस्ती पाहत असतात. अर्णव म्हणतो, तुला तर माझ्या आधाराची गरज नाही ना, मग कशाला चालण्याचा प्रयत्न करतेयस. चल हॉस्पिटलमध्ये. पण ईश्वरी म्हणते, सर आता दिवसभर एवढी नाचले ना, म्हणून आता थोडा रात्रभर आराम केला ना मला बरं वाटेल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि अर्णव चक्क ईश्वरीला उचलून घेतो. हे पाहून आकाश, मामा, अंजली सगळे असे खोकण्याचे नाटक करत असतात. पण ईश्वरी आणि अर्णव कोणाला लाजत नाही. हे दोघे न लाजता त्यांच्यासमोर उभे असतात. पण या दोघांचा हा रोमांस पाहून नम्रताचा मात्र चांगला जळफळाट होतो. ईश्वरी खूप लाजते. अर्णव तिला उचलून घेतो आणि आपल्या रूममध्ये निघून जातो. अंजली म्हणते, आजीकडून लेप घेऊन पाठवते बरं का, तिच्या पायाला लेप लावून दे. आणि अंजली तेथून निघून जाते. मामासुद्धा जातो. आकाश जाणार इतक्यात आकाशला दिसतं की नम्रता ही ईश्वरी आणि अर्णवकडेच पाहतीये. आकाश विचारतो, काय पाहतीस त्यांच्याकडे अशा नजरेने. तर नम्रता सांगते, तुम्ही मला एक गोष्ट सांगा आकाश, तुमचं माझ्यावर प्रेम आहे का. आकाश विचारतो, हा काय प्रश्न आहे. प्रेम नसतं तर तुझ्याशी असं पळून जाऊन लग्न केलं असतं का. नम्रता म्हणते, ठीक आहे तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मग जर जसं इशूला लागलंय आणि जीजू तिची इतकी काळजी घेताय तसं मला लागलं तर तुम्ही माझी इतकी काळजी घ्याल का. आता आकाशने म्हणायला पाहिजे ना, हो नक्की घेईल. पण आकाशला सुद्धा वाकड्यात शिरायचंय. आकाश विचारतो, पण तुला असा प्रश्न का विचारावासा वाटला. तुला माझ्यावर विश्वास नाहीये का. तू इन्सिक्युअर झाली आहेस का. नम्रता म्हणते, मी तुम्हाला फक्त एक साधा प्रश्न विचारला आणि मला त्याचं साधं उत्तर हवं आहे. आकाश म्हणतो, नम्रता तुझा काय प्रॉब्लेम माहिती आहे का. तुला आहे ना लहान मुलांसारखं नेहमी अटेन्शन हवं असतं. मला हे हवं आहे, मला ते हवं आहे. अगं तुला जे विचारायचं ते स्पष्ट विचार ना. आणि ही विचारायची गोष्टच नाही आहे. जर तुला काही त्रास झाला तर मी तुझ्यावर का प्रेम नाही करणार, तुझी का नाही काळजी घेणार. घेईलच ना. हा प्रश्न विचारण्याची काही गरजच नाही आहे. आणि तू आहे ना एकदम टिपिकल बायकोसारखी वागू नकोस. नम्रतासुद्धा खूप चिडते आणि म्हणते, आकाश मी तुमची बायको आहे आणि मी टिपिकल बायकोसारखीच वागणार. तुम्ही ना नवऱ्यासारखे वागायला शिका. कारण तुम्ही नवऱ्यापेक्षा एक भाऊ म्हणून जास्त वागतात. तुम्हाला बायकोची काहीच काळजी नाही आहे. फक्त भावाची आणि वहिनीची काळजी आहे तुम्हाला. असं म्हणून नम्रता रागारागाने तेथून निघून जाते. आकाश खाली बसतो, आपलं डोकं पकडतो. काय दुर्बुद्धी झाली हिच्याशी लग्न केलं, असा विचार आकाश नक्कीच करत असेल यात शंका नाही. आकाश खरंच खूप चांगला मुलगा आहे. पण या नम्रताशी लग्न करून
त्याची आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली आहे एवढं मात्र नक्की. आणि इकडे राजेश मस्तपैकी दारू पीत बसलेला असतो. चकना दारू त्याची पार्टी सुरू असते आणि आज ईश्वरीचा डान्स परफॉर्मन्स पाहून त्याला वेड लागलेलं असतं. आणि राजेश म्हणतो, माझी इंदोरी जिलेबी काय कातील दिसत होती आज. आणि खरंच या राकेशने आजपर्यंत किती मुलींना मिळवलं आहे, पण त्याला इंदोरी जिलेबी नाही मिळवता आली. आणि त्याचं कारण म्हणजे तो चिंटुकल्या मला काहीच मिळू देत नाहीये. ना माझी इंदोरी जिलेबी, ना कंपनी, ना पैसा, सगळं माझ्याकडून तो हिरावून घेतोय. आज त्या चिंटुकल्याच्या मी चिंधड्या करणार होतो, त्याला भर स्टेजवर उडवणार होतो, पण मला संधीच नाही मिळाली. जाऊ दे, आज नाही संधी मिळाली तर नाही, उद्या मी त्याच्या चिंधड्या करणार. आणि एकदा का त्याचा फोटो भिंतीवर लागला, त्याच्यावर हार लटकवला का मग इंदोरी जिलेबी माझी. आणि जर नाही झाली तर मग जे तिच्या चिंटुकल्याबरोबर झालं तेच तिच्याबरोबर सुद्धा करणार. मी माझ्या इंदोरी जिलेबीचा फोटोसुद्धा भिंतीवर चिटकवणार. ते काही एवढं अवघड नाही आहे. आणि मग राजेश बॉम्ब आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, हा बॉम्ब काय मी दिवाळीत फोडायला नाही बनवला आहे. चिंटुकल्या, उद्या तू स्टेजवर असशील तेव्हा हा बॉम्ब फुटणार, तुझ्या चिंधड्या होणार आणि मग होणार माझी इंदोरी जिलेबी माझी. राजेश हा अतिशय विकृत सारखा पाहत असतो, विकृत सारखा बोलत असतो. त्याचे ते डोळे, त्याचे ते एक्सप्रेशन, हे सगळे पाहून नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा भीती वाटणार यात शंका नाही. मग राजेश हा बॉम्ब खाली ठेवून देतो आणि पुन्हा एकदा दारूचे घोट पितो. आता उद्या काही करून अर्णवला संपवायचं असं त्याने ठाम ठरवलेलं असतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव ईश्वरीच्या पायाला लेप लावून देईल. ईश्वरी नाटकं करत असेल, आई सर खूप गरम आहे सर, असं आहे सर, तसं आहे सर. अर्णव चिडून म्हणेल, गप्प बसायचं, जास्त शहाणपणा करायचा नाही. अर्णव ईश्वरीच्या पायाला लेप लावून देत असेल आणि ईश्वरी त्याच्याकडे प्रेमाने पाहत असेल, खूप खुश होईल. आणि दुसरीकडे दुसरा दिवस उजाडणार, सगळेजण स्पर्धेसाठी तयार होतील आणि नम्रता चक्क ईश्वरीच्या साडीमध्ये फेविकॉल टाकणार आणि म्हणणार, ईशू काही झालं तरी मी जिंकणार, तू ही स्पर्धा नाही जिंकू शकत. मग आता या नम्रताचा नेमका प्लॅन काय आहे हे तर आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.